खास दीपावली निमित्त सना होम्सच्या मालवण येथील प्रोजेक्टवर अफोर्डेबल लक्झरियस ऑफर प्रीमियम 2 BHK आणि 1 BHK दिवाळीपर्यंत बुक करा आणि वाचवा रुपये 5 लाखांपर्यंत। मिस्ड कॉल द्या आणि मिळवा सर्व माहिती। सना होम्स, एका अलिशान राहणीमानाचा मानबिंदू। दक्षिण कोकणचं पंढरपूर अशी ख्याती असलेल्या सोनुर्लीच्या श्रीदेवी माऊलीच्या जत्रोत्सवास प्रारंभ झालाय। कोरोनाच्या सावटामुळे यंदा हा जत्रोत्सव अगदी साध्या पद्धतीने होतोय। गर्दी टाळण्यासाठी देवस्थान समितीकडून काटेकोर नियोजन करण्यात आलंय। तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करत हा जत्रोत्सव पार पडतोय। याचा आढावा घेतलाय आमचे सिनियर करस्पॉन्डंट हेमंत मराठे यांनी। दक्षिण कोकणचा पंढरपूर म्हणून ख्याती असलेलं सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊली मंदिर आज वार्षिक जत्रोत्सव आणि आज कोरोनाचं संकट या ठिकाणी असल्यामुळे कोरोना संदर्भात देवस्थान असेल किंवा इतर धार्मिक कार्यक्रमांना सरकारने जे पायबंद घालून दिलेले आहेत, जे नियम घालून दिलेले आहेत, त्या नियमामुळे या वर्षीचा वार्षिक जत्रोत्सव हा साध्या पद्धतीनं साजरा केला जातोय। या ठिकाणचा वार्षिक जत्रोत्सव हा लोटांगणासाठी प्रसिद्ध आहे। मात्र यावर्षी लोटांगण ही भक्तांना घालता येणार नाही। स्थानिक जे गावातले आहेत त्यांनाच लोटांगण घालता येणार नाही। अशा पद्धतीने साध्या पद्धतीने यावर्षीचा हा वार्षिक जत्रोत्सव माऊलीचा साजरा केला जातोय। माझ्यासोबत स्थानिक सल्लागार समिती आहे, त्याचे काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीने या ठिकाणी नियम पाळले जात आहेत आणि नेमकं कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आहे। नमस्कार, आजचा हा वार्षिक माऊली जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जातो, यामागचं नेमकं कारण काय आणि कशा पद्धतीने आपण नियोजन केलं आहे आणि तुम्ही जे आवाहन केलं होतं की साध्या पद्धतीने या ठिकाणी जत्रोत्सव साजरा केला जाणार आहे, त्यामुळे भाविकांनी गर्दी करू नये, याला भाविकांनी कसा प्रतिसाद दिला आहे? त्या भाविकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे चालू वर्षी आम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणूनच हा निर्णय दोन्ही गाव म्हणजे सोनुर्ली आणि मळगाव यांच्यामार्फत लोकांना त्याचा जाहीर केलेला आहे। या ठिकाणी कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आहे? जे भक्त येणार आहेत, काही जण येणार आहेत दर्शनासाठी, त्यांच्यासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था असेल किंवा सॅनिटायझर असेल, कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी नियोजन केलं आहे? त्यासाठी येणाऱ्या भाविकांना काही त्रास होऊ नये म्हणून प्रत्येकांना आम्ही त्यासाठी प्रत्येक भाविकांनी येणाऱ्यांनी प्रत्येक मास्क लावूनच दर्शन घ्यायचे आहे। तोंडाला मास्क हे कंपल्सरी पाहिजे। त्याचप्रमाणे आरोग्य पथकाची इथे सोय केलेली आहे। प्रत्येकाने सॅनिटायझर लावल्याशिवाय देवीचं दर्शन घेऊ नये हे आम्ही जाहीर केलेलं आहे। तसेच दुकाने वगैरे लावू नये, इतर काही सुविधा कुठल्याही प्रकारच्या ठेवलेल्या नाही, पार्किंगची व्यवस्था नाही। त्याचप्रमाणे चालू वर्षी आम्ही जे जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक भाविकांनी आपल्याला या दसरोत्सवाबद्दल जे काय साथ दिली त्याबद्दल मी त्यांचे आपल्या देवस्थानच्या वतीने सगळ्यांचे मी आभार मानतो। या ठिकाणी दक्षिण कोकणचा पंढरपूर अर्थातच श्रीदेवी माऊली सोनुर्लीचा जत्रोत्सव हे साध्या पद्धतीने साजरा केला जातो। या ठिकाणी आरोग्य पथक आहे, येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं या ठिकाणी आरोग्य तपासणी केली जाते। त्याचप्रमाणे दर्शन घेण्यापूर्वी तुमच्या तोंडाला मास्क असणं अनिवार्य आहे। त्याचप्रमाणे हात सॅनिटायझरने स्वच्छ करणं हे बंधनकारक आहे। अशा प्रकारचे कोरोनाचे शासनाने घालून दिलेले नियम या ठिकाणी काटेकोरपणे पाळले जात आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गर्दी केलेली जात नाही आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देवस्थान समितीने जे आवाहन केलं होतं भक्तांना, त्या आव्हानाला भक्तांनीही चांगला प्रतिसाद दिला आहे आणि या ठिकाणी भक्तांनी गर्दी केलेली नाही। त्यामुळे गावकर मंडळी असेल किंवा देवस्थान समिती असेल यांच्याकडून या सर्व भाविकांचे आभार मानले जात आहेत।
त्यामुळे आपणाला पुन्हा आणखी या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून आपणाला विनंती करतोय की कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे या वर्षीचा जत्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जातोय, त्यामुळे रात्रीसुद्धा भाविकांनी गर्दी करू नये असंच आवाहन देवस्थान समितीच्या वतीने केलं जात आहे. कॅमेरामॅन हर्षल सह हेमंत मराठे, सिंधुदुर्ग लाईव्ह, सोनुर्ली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.